बघू तरी काय बोलतोय. सो मी जीवा नंदिनी देशमुख, राहणार मुंबई. माझं लग्न झालंय पण माझी बायको माझ्यासोबत नाहीये. दादा हे बघ, 16 डिसेंबरची व्हायरल क्लिप तुम्ही सगळ्यांनीच बघितली असेल. त्यामुळे माझी बायको माझ्यासोबत का नाही हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. माझी बायको माझी चकाचक बाई माझ्यावर रुसली, चिडली आणि माहेरी निघून आली. काय ना, घरातली मोठी माणसं असं म्हणतात की नवरा बायको मधलं भांडण, रुसवे फुगवे, हेवे दावे हे घरच्या 4 भिंतींच्या आत व्हायला. 16 डिसेंबरला जे काही घडलं ते आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हतं, पण ते आता घडून गेलं. आमचं लग्नाआधीचं प्रेम जगासमोर. पण याच दरम्यान लग्नानंतर आमच्यात जे प्रेम फुललं त्याला फक्त आमच्या घरातले साक्षीदार. ते प्रेम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधीच आमच्यात एक मिठाचा खडा पडला आणि तोच खडा आज तुमच्या साक्षीने मी काढायचं ठरवलं. आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच केली आणि त्यासाठी आजपासूनच मी माझ्या बायकोच्या घराबाहेर राहायचं ठरवलं. तुम्ही माझ्या मागे माझ्या बायकोचं घर बघू शकता. पुढच्या 21 दिवसात मी माझ्या बायकोला मनवण्याचं मनावर घेतलंय. मी व्रत घेतलंय पुढच्या 21 दिवसांचं. हा सगळा काय वेडेपणा आहे. पसारा घालण्याची सवय मोडण्यासाठी कधी 21 दिवसाचं व्रत करावं असं नाही वाटलं. नको ते करायला सुचतंय. ठीक आहे. असं म्हणतात 21 दिवस पुरेसे असतात एखाद्याची सवय लागायला हो, सायंटिफिकली. अच्छा, आणि सवय सुटायला सुद्धा. हे महत्वाचं. पण या पसारेवाल्याला चकाचक बाईची लागलेली सवय अजिबात सुटणार नाहीये. त्यामुळे पुढच्या 21 दिवसात मी हे व्रत कंप्लीट करणार म्हणजे करणार. कारण माझी आई म्हणते घेतलेलं व्रत मोडू नको आणि बायकोचा हात सोडू नको. असं म्हणाले नव्हते मी. शहाणाच आहे हा. म्हणजे आईचं नाव घेऊन स्वतःची पोळी भाजतोय. आणि माझ्या बायकोचा हात मिळवण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या हातांची गरज लागणार आहे. असं म्हणतात की प्रेमात आणि सोशल मीडियात प्रचंड ताकद. आणि म्हणूनच हा माझा पहिला ब्लॉग आहे. डे 1 ॲज जीवा इन मोहितेज हाऊस. आजपासून पुढे 21 दिवस तुम्ही माझा हा प्रवास बघा. 21 दिवस इंटरेस्टिंग ना पार दादा. जीवा दादा किती करतो नंदिनी वहिनीसाठी. आणि गाईज, मला त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या हेल्पची गरज आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट करतोय, प्लीज माझा हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्स तर आपण करणारच नाही का. निगेटिव्ह कमेंट्स करूया. खरे रम्या, पण एक मोठा प्रॉब्लेम झालाय आता. कसला. अगो कितीतरी फेक अकाउंट तयार करायला लागतील. ठीक आहे मग करू. आणि हा हॅशटॅग नंदिनी ये ना असं लिहून माझ्या बायकोला म्हणजेच नंदिनी देशमुखला टॅग करायला विसरू नका प्लीज. आय लव्ह यू गाईज. बाय. शाबास शाबास. जीवा भैया